नमस्कार, मी अश्विन बापट. आपण बघताय 10च्या बातम्या बीपी माझावर. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी उद्धव आणि राज ठाकरे यांच्या मेळाव्यासंदर्भातली. 5 तारखेच्या मेळाव्यात उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार आहेत. त्याआधी दोन्ही नेत्यांना अतिशय जवळून ओळखणारे शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी एक खळबळजनक आरोप केलाय. राज ठाकरेंचा घातपात करण्याचा कट उद्धव ठाकरेंनी आखला होता, असा खळबळजनक दावा दोन्ही ठाकरेंना जवळून ओळखणारे रामदास कदम यांनी केलेला आहे. एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये रामदास कदम यांनी अनेक गंभीर आरोप केले. उद्धव ठाकरेंच्या शपथविधीच्या वेळी राज ठाकरेंना व्यासपीठावर का स्थान दिलं नाही, असा सवाल रामदास कदमांनी उपस्थित केला. माणसांना वापरून फेकून देणारा माणूस म्हणजे उद्धव ठाकरे, अशा शब्दात रामदास कदम यांनी आगपाखड केली. उद्धव ठाकरेंनीच तो प्लॅन केला होता माझ्या माहितीप्रमाणे आणि राज ठाकरेंच्या माहितीप्रमाणे. तुम्ही विचार काय राज ठाकरे एकदा शेवटी रस्ता बदलून वेगळ्या रस्त्याने जायला लागला आम्हाला आणि कणकवलीत आम्हाला थांबू दिलं नाही एसपीने, वापस दाबून सांगितलं. हे वास्तव आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत. राज ठाकरेला राजकारणातून पूर्णतः संपवण्याचंच कार्यक्रम चालू होता. पूर्णपणे संपवण्याचा कार्यक्रम आहे. काय राज ठाकरेंनी मागितलं होतं मला सांगा त्यावेळेला? 2 जिल्हे, एक पुणे आणि एक नाशिक. 2.5 वर्ष ते मुख्यमंत्री होते. 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते. तुम्हाला सांगतो आज आणखी एक तुम्हाला गोष्ट सांगतो मी. यांनी मुख्यमंत्री शपथ घेतली तर राज ठाकरेंना निमंत्रण दिलं. हो, पण त्यांना व्यासपीठावर बसायची जागा नव्हती. विचार राज ठाकरेंना. मी ढाके साहेबांना हात जोडून उठवलं आणि मी बसवली राज ठाकरेंना पुढं. मी बसवली. मी ढाके साहेबांच्या पायाला हात लावली. ते नेते ज्येष्ठ नेते आहेत आणि राज ठाकरे उभे होते. बोलून अपमान करण्याचं काम ते चाललं होतं उद्धव ठाकरेचं. हा एक प्रसंग मला मी विसरलो नाही. ते मी राज ठाकरेंच्या डोळ्यामध्ये आसू पाहिलेत. मी पाहिलेत. ज्या वेळेला कुठलाही रिस्पॉन्स मातोश्रीतनं मिळत नाही त्यावेळेला मी त्यांच्या जवळ होतो. नांदगावकर जवळ होता. आम्ही साक्षीदार आहोत. मी जाऊन राज ठाकरेंच्या बंगल्याखाली बसलो होतो. ते निघून गेले सकाळी लवकर पुण्याला आणि मला त्यांनी निरोप पाठवला, रामदासभाईंना सांगा पुण्याला या म्हणून. मी नाही गेलो पुण्याला. शेवटपर्यंत मी हात जोडले. साहेब असेपर्यंत तुम्ही नका निर्णय घेऊ कुठला, किंवा बाळासाहेब असेपर्यंत निर्णय घेऊ नका. खूप प्रयत्न केले, खूप विनवायचा प्रयत्न केला. मला म्हटलं रामदासभाई ती वेळ गेली. आता मला वाटले गेली वेळ. दरम्यान रामदास कदम यांनी केलेल्या गौप्यस्फोटावरून ठाकरेंचे नेते आणि मनसेच्या नेत्यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. घातपात होणार होता हे 19 वर्षांनी का सांगता, असा सवाल सचिन अहिर आणि अविनाश जाधव यांनी केलेला आहे. तुम्हाला असं वाटते का की दोघं भाऊ हे किती जरी असले तरी देखील ते रक्ताचे नाते आहेत आणि कोण काय असं विचार करण्याचा विचार पण लांबून करू शकत नाही. आणि आज ही गोष्ट आजच का आणायची गरज आहे? काल का राणेसाहेब का असे बोलले, आज हे का बोलले? कारण कालपासून तुम्ही बघा ही लोक आताच या विषयावर का बोलायला लागलेत आणि अशाच पद्धतीने बोलले. काल तर सन्माननीय राणेसाहेब सांगितलं की मातोश्रीचा हिस्सा म्हणजे अरे काय, म्हणजे कुठे चाललो आहोत आपण, काय चाललंय? हे दोन्ही ज्येष्ठ नेते आहेत. मला व्यक्तिशः त्यांच्याबद्दल एक वेगळा आदर आहे. पण अशा प्रकारे ज्यावेळी जे बोलतात तर मला असं वाटतं केवळवाणी वाटते की हे असेही लोक काही सनसनाटी तयार करण्यासाठी बोलू शकतात. हे दुर्दैवी आहे. आज ज्या वेळेला मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही पक्ष एकत्र येतात त्यावेळेला तुम्हाला या सगळ्या गोष्टी का आठवल्या की राजसाहेबांवर घातपात होणार होता, राजसाहेबांची शिवसेना होती असे त्यांचे दुसरे नेते म्हणतात. माझं मत आहे की हे सगळं तुम्हाला 19 वर्षात किंवा एवढ्या वर्षात का नाही आठवलं? आज अचानक तुम्हाला या सगळ्या गोष्टींची प्रचिती कशी व्हायला लागली? खरं तर रामदास कदम साहेबांनी 2019ला जेव्हा 2021-22ला जेव्हा सत्ता परिवर्तन झालं त्यावेळेला त्यांचं सरकार होतं, त्यांचे पोलीस होते, त्यावेळेला त्यांनी या प्रकरणाची चौकशी का नाही केली? हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर